दिवाळीचे फराळ खाताय, सावधान, खूप मोठी चेतावणी. दिवाळी फराळातील हे पदार्थ खाल्ल्यास तुमच्या शरीरातील शुगर, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. दिवाळी फराळ खाताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्य बिघडेल. जर आधीच शरीरात कुठला आजार असेल तर मोठा धोका. दिवाळी फराळ खाण्याआधी हा व्हिडिओ पहा, कारण की दिवाळी फराळ खाणं झालं आहे धोकादायक. दिवाळी फराळात वापरल्या जाणाऱ्या 2 ते 3 प्रमुख गोष्टींमुळे दिवाळी फराळ हा आरोग्यासाठी धोकादायक बनलाय. तर मग दिवाळीचा फराळ खाताना कोणती काळजी घ्यायची, कोणते पदार्थ खायचे, कोणते पदार्थ खायचे नाही, तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे, कोणते पदार्थ टाळले पाहिजे, जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही. अन्यथा असं होईल की तुम्ही फराळ खाताल आणि नंतर आजारी पडाल. बऱ्याच वेळा असं होतं, दिवाळी झाल्यानंतर आपण आजारी पडतो. त्याचं कारण हेच असतं, कारण की आपल्याला फराळ खाताना आपण ही काळजी घेत नाही. सगळ्यात महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. दिवाळी, दिव्यांचा सण. दिवाळी प्रसिद्ध आहे फराळासाठी रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगरूपाचे, एकाहून एक सरस असे जिभेला ललसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळी सणाचे वैशिष्ट्य आहे. दिवाळीचा प्रत्येक फराळाचा पदार्थ वर्षातून एकदाच बनत असल्यामुळे बऱ्याच वेळा तो आपण खातोही, खूप प्रमाणात देखील खातो, आवडीनं खातो, वेळोवेळी खातो. चविष्ट असतात काहीशे पदार्थ. आपली 4 इंच जीभ जी आहे, त्या जीभ जी आपली 5 फूट देहाला नेहमी अडचणीत आणते. लक्षात घ्या, फराळ ज्या पद्धतीनं आज बनवले जातात, ज्या वस्तू त्यात वापरल्या जातात, चूक ज्या पद्धतीनं होते, त्यामुळे घराघरात आज स्थूलत्व वाढलंय. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयरोगासारखे आजार आज वाढलेले आहेत. याचं जे कारण आहे तर ते आहे दिवाळी फराळामध्ये वापरल्या जाणाऱ्या या 2 वस्तू. या 2 वस्तू टाळून तुम्ही योग्य पद्धतीनं जर फराळ तयार केला, फराळ खाताना ही काळजी घेतली, तर तुम्ही आजारी पडणार नाही. कोणते ते पदार्थ आहे जे खायचे नाही आहेत? फराळामधला हा पदार्थ फार धोकादायक आहे. कोणता तो धोकादायक पदार्थ आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहेत. पण लक्षात घ्या, जो फराळ आहे तर तो खरा कोणासाठी आहे, याचा थोडासा इतिहास काय आहे तो जाणून घेऊ काही सेकंदामध्ये. आणि लगेच आपण जाणून घेऊ की फराळ खाताना काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही, वजन वाढणार नाही, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर सारखे आजार होणार नाही. लक्षात घ्या, पूर्वी शेतकऱ्यांचं जे असायचं तर पावसाळ्याच्या काळामध्ये शेती करून शेतकरी दमलेला असायचा. त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान त्याच्याकडे भरपूर धान्य उपलब्ध असायचं आणि मग थंडी चालू व्हायची, थंडीत शरीराला ऊर्जेची गरज पडायची आणि मग काय व्हायचं, त्या काळामध्ये सणवाराला म्हणजे दिवाळीच्या काळात फराळ खाण्याचा जो आहे प्रघात पडला, परंपरा सुरू झाली. या काळात शरीराला जड असणारे पदार्थ खाण्यास सुरुवात केली, ज्यामुळे काय होतं, उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस अन्न टंचाई होईल तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे काय आहे हे पदार्थ खाल्ल्यामुळे चरबी साठून तयार होईल आणि जी आपल्याला दुष्काळाच्या काळात वापरता येईल. म्हणून हा जो काय आहे प्रघात पाडण्यात आला. पण लक्षात घ्या, आता काही कोणी इतकं त्या ठिकाणी कष्ट करत नाही. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही पावसाळ्याच्या पिरियडमध्ये किती कष्ट केलंय. कारण की आज अशी लोक आहेत की जी 1000 पावलं देखील दररोज चालत नाही. आणि लक्षात घ्या, आता तर वेगवेगळे त्या ठिकाणी असे काही स्वीट्स आलेत, असे काही फराळ आलेत की ज्यामध्ये मावा, खोवा अशा पद्धतीचे जे येतात. अगदी हा मावा जो आहे तो दररोज 400-500 जोर बैठका मारणारेच खावा, कारण की आता आपण एका ठिकाणीच बसून राहतो. मग तो मावा आपल्याला कसा पचणार. आणि जो खात आहे तर त्यांना मधुमेह, हृदयरोग, स्थूलत्व आदी रोगांना आमंत्रण भेटत असतं. आता लक्षात घ्या, हा जे आजार आहेत ते आजार वाढण्याचं कारण जे आहे तर ते म्हणजे हे जे काय दिवाळीचे जे फराळाचे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या 3 गोष्टी. 3ही गोष्टी पांढऱ्या आहेत: साखर, मीठ आणि मैदा. लक्षात घ्या, साखर, मीठ आणि मैदा या 3 गोष्टींच्या अतिवापरामुळे फराळामध्ये आपण ते खाल्ल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. लक्षात घ्या, आधी सांगितल्याप्रमाणे काय बदल करायचा, कशा पद्धतीनं फराळ खायचा. आता फराळ तर त्याशिवाय तयार होऊ शकत नाही, तर मग काय काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, फराळ चालू करण्याचा किंवा फराळ खाणं सुरू करण्याचा जे परंपरा सुरुवात झाली तर ती का सुरू झाली की शेतकऱ्यास जे एक म्हणजे हिवाळ्यामध्ये अतिरिक्त लागणारी ऊर्जा ती जमा करून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस टंचाई होईल तर तिच्यासाठी चरबी उपलब्ध राहावी, ऊर्जा उपलब्ध राहावी, म्हणून हा परंपरा सुरू करण्यात आली. पण आता काय झालं, एकतर आता थंडीही फारशी पडत नाही, दिवाळीच्या काळात अगदी ऊन कडक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची बैठे कामाचा प्रकार आला, त्याचबरोबर हालचाल फारशी कमी झाली आणि त्यामुळे मग आहारामध्ये आपण ऋतुचक्र बदलले, कामाची पद्धत बदलली, तर मग आपण आहारामध्ये बदल नको का करायला. तर मग काय करायला पाहिजे, तर मैद्याशिवाय फराळ होय. मैद्याऐवजी तुम्ही तांदूळ, नाचणी, गहू, मूग
अशा धान्यांचा वापर करून तुम्ही हे वापरला पाहिजे. त्याचबरोबर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करून हे केलं पाहिजे. त्याचबरोबर तळलेले पदार्थ जे आहेत तर ते अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ली पाहिजे. आता लक्षात घ्या, याबरोबर काही अशा टिप्स आहेत की लक्षात घ्या, मधुमेहाचे ज्यांना आजार असेल, मधुमेह ज्यांना आहे, शुगर ज्यांना आहे, तर त्यांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. त्याऐवजी त्यांनी चकली, चिवडा या पदार्थाचा आस्वाद ते घेऊ शकतात. आता श्वासाचा त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्ही तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावं. आता फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्या जागी शक्य असल्यास गव्हाचं पीठ वापरावं. तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की फराळ रेडीमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा. शक्यतो फराळ बाहेरून आणण्याऐवजी त्यात कुठल्या प्रकारचं तेल किंवा कुठल्या वस्तू वापरल्या याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे फराळ हा घरच्या घरीच बनवून तो घरीच खावा. फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण की काय होतं, फराळ हा बऱ्याच वेळा संपला नाही म्हणून तो नाईलाजाने खावा लागतो आणि यामुळे वजन वाढणं, शुगर वाढणं या गोष्टी मागे लागतात. फराळातील बरेचसे पदार्थ शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरणे. ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शिवीमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. त्यामुळे तिची पौष्टिकता वाढण्यासाठी तिच्यात पालक, टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स, डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर घालण्याऐवजी खजूर, मनुके, गूळ असा देखील तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. तर अशाच पद्धतीनं आपल्याला जे आहे फराळाच्या ज्या आहेत त्या ज्या सवयी आहेत त्या बदलायच्या आहेत. त्यामध्ये असणाऱ्या वस्तू देखील आपल्याला बदलायच्या आहेत, जेणेकरून हे पचायला जड असणारे पदार्थ हे कमी होऊन आपण पचण्यास चांगले आणि आरोग्यवर्धक अशा वस्तूंनीच आपला फराळ बनवला गेला पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जाही टिकून राहील आणि येणाऱ्या काळात लागणारी जी थंडीच्या काळात असणारी ऊर्जा असेल तीही स्टोअर होईल, पण आपलं आरोग्य बिघडणार नाही. आपल्याला मधुमेह, शुगर, कोलेस्ट्रॉल सारखे आजार होणार नाही, कॅन्सरचा धोका संभवणार नाही. कारण की आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी जी तुम्हाला घ्यायची आहे तर या काळामध्ये व्यायाम केला पाहिजे. थंडीमध्ये एकंदरच जे आहे तर म्हणजे आहार आपला वाढून जातो, पण व्यायाम देखील करणं खूप गरजेचं आहे. या काळामध्ये अतिरिक्त जर ऊर्जा उष्मांक आपण घेत असाल तर या काळामध्ये जबरदस्त रीतीने व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे व्यायामाचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणे वाढवा. चालायला सुरुवात करा, पळायला सुरुवात करा. नाही जमलं तर योगासनं तरी करा. हे देखील करणं देखील आता गरजेचं आहे. कारण की वाढलेला आहार जो आहे त्याच्यामुळे मिळणारी ऊर्जा जर व्यायामामधून बाहेर गेली तर बाकी शून्य राहील आणि आपलं जे आहे कोलेस्ट्रॉल किंवा शरीरामध्ये मेद वाढण्याचं प्रमाण वाढणार नाही आणि नक्कीच आपण आपलं आरोग्य वाचवू शकू. तर ह्या होत्या अतिशय महत्त्वाच्या काही टिप्स. तर अशा टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.